भाजपचा सर्व्हे नावाचा एक वेगळा सेगमेंट आहे आणि ह्या सर्व्हेमुळे अनेकांची तिकीटं कापली जातात. अनेक लोकांनी आमच्या इथे येऊन नाराजी सुद्धा त्याबाबत व्यक्त केली. तेव्हा एक प्रकारे कटुता सुद्धा येत असावी संबंधांमध्ये. कसं तुम्ही हे काम कसं पाहता याच्याकडे? मुळात तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय, तर पक्ष जिंकला पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सर्वेक्षणं ही आम्ही कोण सर्वेक्षण करतं हे दोन सोडून तिसऱ्यालाही माहीत नसेल आणि ते सर्वेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ती टीम कोणाची असते तर एक असं करतात की सिटिंग आमदाराची किंवा खासदाराची अँटी इन्कम्बन्सी काय आहे त्याला काही मार्क असतात. त्याच्या मतदारसंघामध्ये त्याची पॉप्युलॅरिटी किती आहे त्याला काही मार्क असतात. नवीन पर्यायी जी 2-3 नावं चर्चेत आहेत तर त्यांचं रँकिंग काय आहे असा त्यातला विचार होत असतो. मला असं वाटतं की शेवटी भारतीय जनता पार्टीला आपली सत्ता येणं, आपण जिंकणं महत्त्वाचं आहे. अमुक एक कार्यकर्ता खूप चांगला आहे पण जिंकून येऊ शकत नाही तर त्याला तिकीट देणं काही अर्थ नसतो. त्यामुळे तिकीट कापण्यासाठी नसते समिती, ती कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी ती असते. आणि तिकीट कापल्यानंतर दुःख वाईट तर वाटतं, मलाही वाईट वाटलं होतं, पण ज्यावेळी तिकीट देताना आनंद मिळाल्यानंतर आनंद आपल्याला झालेला असतो तो आठवायचा. केव्हा ना केव्हा पक्षाचं काम करायला संधी मिळतेच आपल्याला. म्हणजे नाराजी होणं स्वाभाविक आहे, म्हणजे त्यात काही यात काय नाराज व्हायचं असं म्हणायचं बट नॅचरल. पण त्याला काही कारणं असतात. बिना कारणाचं कोणाचं तिकीट कापलं किंवा दिलं असं होतच नाही.